काय हो, तुम्हाला मिसळ पाव आवडते का? मला लय आवडते बरं का. आणि ही जी मिसळ आहे ना ती एकदम झटपट होणारी आणि चवीला एकदम बाहेरच्या सारखी लागणारी आहे. मग त्यासाठी काय करायचं, मटकी घ्यायची बरं का, अशी भिजलेली, आणि त्याला एका पातेल्यात टाकून बरंच पाणी टाकून आहे ना हळद मीठ टाकून उकळून घ्यायचं. नंतर लगेच गॅसवर तवा ठेवायचा बरं का, आणि त्याच्यात अद्रक लसूण कांदा खोबरं हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरे आणि पांढरे तीळ टाकून घ्यायचे, आणि याला थोडं तेल टाकून आहे ना चांगलं भाजून घ्यायचं खरपूस. आणि भाजलं का लगेच आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, आणि त्याच्यात आहे ना थोडेसे 2-4 अशी कडीपत्त्याची पानं टाकायची बरं का, आणि याला लगेच बारीक करून घ्यायचं. लगेच गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं, आणि तेल गरम झालं का लगेच कडीपत्ता टाकायचा परत. आणि इथे आहे ना त्याच्यात मसाले टाकायसाठी तर मी स्वादिष्ट मसाले ह्या ब्रँडचा मसाला घेतलेला आहे. त्यांचा काळा मसाला आणि लाल मसाला आहे बरं का, ते घेतलेत बरं का इथं मी. आणि ना थोडासा मिसळ मसाला घेतलाय, याला लगेच द्यायचं तेल टाकून, आणि बारीक केलेलं वाटण द्यायचं टाकून. आता याला चांगलं भाजून घ्यायचं 3-4 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती मीठ टाकून. आणि हे मसालेत ना स्वादिष्ट मसाल्यांचे यांचे दाट ग्रेव्ही आणि भाजीला कलर येण्यासाठी खूप भारी काम करतं बरं का. आणि तुम्हाला जर हे मसाले पाहिजे असतील ना स्क्रीनवर नंबर दिले, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता बरं का. नंतर काय करायचं, मग या ग्रेव्ही मध्ये थोडीशी भाजत आली का लगेच त्यात गुळ टाकायचं थोडासा बरं. मटकी शिजून घेतली होती ना ती घ्यायची, थोडीशी 1 चमच टाकायची, आणि ज्याचं ते शिजलेलं पाणी होतं ना ते टाकून द्यायचं बरं का. आणि नंतर थोडंसं याला उकळून घ्यायचं, आणि लगेच आपल्याला पाहिजे ना जेवढा रस्सा तेवढं पाणी गरम करून टाकायचं. आणि मग काय याला 7-8 मिनिटं बारीक मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं, आणि मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकायची, आणि लगेच घ्यायचं मग इथं सर्व करायला. प्लेट मध्ये टाकायची मटकी शिजून घेतलेली, नंतर टाकायची बटाट्याची चटणी केलेली बरं का, इथं मी ती काय दाखवली नाही, ती टाकायची, आणि त्याच्यात टाकायचं फरसाण, आणि लगेच घ्यायचा वरून रस्सा मिसळचा असा मस्त टाकून घ्यायचा. कांदा टाकायचा कापून, कोथिंबीर टाकायची अशी थोडीशी, आणि लिंबू घ्यायचं पिळून, आणि लगेच घ्यायची खाऊन बरं का. आता मी इथं पहिलीच खाऊन बघितली, नंतर घरच्याला दिली, म्हटलं तुम्हीच खा पहिले, पण मी इथं आधीच चवचा केली होती. मग तुम्ही बनवा मला कळवा. आणि हे जे स्वादिष्ट मसाले आहेत ना यांच्या आयडीची लिंक मी माझ्या बायो मध्ये दिलेली, तुम्ही तिथून डायरेक्ट जाऊन ऑर्डर करू शकता.